आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा काही हॅक्स ज्याच्यामुळं आपली सकाळची कामं लवकर होतील व रात्री ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर सकाळचा जो काही मॉर्निंग रुटीन आहे आपला तो खूप व्यवस्थित आणि छान फ्रेश जाईल। तर चला वळूया आजच्या व्हिडिओकडे। तर रात्री ना खूप वेळा असं होतं की आपण जेवण केलं की भांडे तसेच ठेवतो आणि भांडे तसेच असले की मग सकाळी ना ते भांडे बघूनच एक नेगेटिव्हच होते, आपली मॉर्निंग सुरुवातच आपली एक नेगेटिव्ह याच्यामधून होते व सकाळी उठल्यावर ते भांडे बघून अगोदर ते भांडे आवरू की सकाळची कामं आवरू असं होतं। त्याच्यामुळे रात्री जे काही आपलं आवरलं त्याच्यानंतर नक्की भांडे धुवा। याच्यातल्या खूप साऱ्या महिला तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल याच्यातल्या खूप साऱ्या बायका अशा असतील की त्या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करताय, पण ज्यांना ना पॉसिबल होत नाही काही गोष्टींमुळे तर त्यांना मी ठेवेल। जर तुमच्याकडे कामवाली हाऊस हेल्पर वगैरे असेल तर तुम्ही जे काही तुम्हाला दररोज लागणार आहे किंवा सकाळी उठल्यावर जे भांडे लागणार आहे ॲटलिस्ट ते तरी तुम्ही धुवून ठेवले पाहिजे आणि बाकीचे तुमच्या हाऊस हेल्पर्सला उद्याच्यासाठी तुम्ही ठेवू शकता। आणि तेही मी सांगेल की जर तुमच्याकडे गॅलरी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या छोट्याशा कंटेनरमध्ये भरून ठेवा। किचनमध्ये जे काय आपण ठेवू सिंकमध्ये तसेच जर भांडे ठेवले तर सकाळी ना सकाळपर्यंत असं वास येते त्याच्यात आणि हे जे काही झुरळं वगैरे असतात ते जास्त होतात। त्याच्यामुळं आपल्याला शक्य होईल तर जेवढे होईल तेवढे भांडे स्वच्छाने क्लीन करून ठेवायचे। त्याच्यानंतर जर तुम्हाला टाईम भेटला असतं ते ट्रॉल्यांमध्ये किंवा रॅकमध्ये ते भांडे मांडूनही द्यायचेत, कारण सकाळी ना 10 मिनटं याच्यात जातात भांडे लावण्यात। तर मी ना नक्की जे काही टिप्स फॉलो करते त्याच मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यामुळं ना खूप सारी कामं सकाळची माझी ना असे इझी होतात आणि असं वाटत नाही की खूप लोड आहे कामाचा। मग सकाळची मॉर्निंग माझी खूप छान जाते। जे काही भाजी तुम्हाला उद्या करायची आहे त्याचं प्रिपरेशन, प्री प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या। एखादं कडधान्य भिजवायचं आहे, मग रात्री ना दररोज रात्री जे काही करायचं आहे ते नक्कीच रात्रीच आपण झोपताना 10-20 मिनटं जर दिली तर सकाळच्या मॉर्निंग आपली धावपळीची जात नाही, सुरळीत येते। त्याच्यामुळे जे काही कडधान्य भिजवायचे किंवा उद्याची एखादी भाजी करायची आहे ती निवडून ठेवणं, लसूण सोललेलं नसेल तर ते सोलून ठेवणं, एखादी पेस्ट करायची आहे ते करून ठेवणं, एखादी भाजी कट करून किंवा उकडून एखादी भाजी ठेवायची ती करणं, एखादा पराठा करायचे त्याची प्लॅनिंग, अशा प्रकारे मी रात्री सगळ्या गोष्टी करून ठेवते। त्याच्यामुळे मला सकाळी ना खूप असा लोड होत नाही व इझिली मी जर एखाद्या वेळेस लेट जरी झाले तर माझी प्लॅनिंग रात्रीच झालेली असते। त्याच्यामुळे सकाळची मॉर्निंग खूप सुटेबल होते आणि स्वतःसाठीही वेळ भेटतो। मेन म्हणजे आपण जेव्हाही काम करतो ना तर एक प्रेशर म्हणून नाही तर एक निवांत प्लॅनिंगने जर कामं केली ना तर आपण दमत नाही, आपण थकत नाही आणि व्यवस्थित गोष्टी वेळेवरही होतात। त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी फॉलो करते। रात्री भांडे आवरून ठेवणं, त्याच्याबरोबरच जे काही हाताशी येतील भांडे, आपण किचन वाट्यावर खूप सारा पसारा केलेला असतो तर तो क्लीन करून ठेवणं। त्याच्यानंतर तेलाचा डबा, मिक्सर, परत मसाल्यांचा डबा याच्यावर थोडंसं डिशवॉश टाकून स्प्रेमध्ये टाकून तुम्ही ते क्लीन करू शकतात, कारण त्याच्यामुळं ना आणि मिठाचा डबा या सगळ्या डब्यांमुळे दररोजचे जे काही तेलाचे शिंतोडे होतात किंवा आपण जेवण बनवताना जे काही त्यांच्यावर डर्ट्स असते तर ते निघून जाते आणि रात्री हे सगळं जर आपण फॉलो केलं तर आपल्याला ना डीप क्लिनिंग करण्याच्या वेळेस खूप सारी मदत होते की खूप भांडे असे खराब होत नाही। वेळेवर जर तुम्ही पीठ संपत आलाय तर तो डबा लगेच धुवून ठेवणं, नवीन आपण पीठ आणलं की तसंच न टाकता जर तो डबा आपण धुवून घेतला तर तो खूप असं त्याच्यावर थर साचत नाही, तेलकट चिकट ह्या सगळे डागांपासून ते हे होतं। त्याच्यानंतर उद्या काय द्यायचं आहे ह्याचीही प्लॅनिंग आपल्याला रात्रीच करायची आहे। आता मुलांचे मोस्टली सगळीकडे 2-2 डबे असतात तर त्याची प्लॅनिंग अशा प्रकारे जर किचन वटा स्वच्छ असेल तर किती छान वाटतं ना, सकाळची मॉर्निंग किती फ्रेश होते। आणि शक्य होईल तर जेवणानंतर जे काही भांडे आहे ते धुवून लावून द्यायचे। त्याच्यानंतर जे काही घासणी आहे ना तेही मी क्लीन करून ठेवते। शक्यतो किचन जिथं तुम्ही जेवण करता किंवा जो काही तुमचा लिव्हिंग एरिया असेल किंवा किचन असेल, जरी बेडरूम नाही क्लीन केलं तर रात्री मी लादी पुसून घेत असते। त्याच्यामुळे सकाळी माझं ना झाडलोटचा जो 10-12पर्यंत मला काही टेन्शन नसतो। त्याच्यानंतर जे काही कडधान्य भिजवायचे आणि रात्री मी ना मुलांना बदाम वगैरे देते किंवा त्यांना थोडंफार स्प्राऊट देते, त्याच्यामुळे तेही भिजवून ठेवत असते।
तर अशा प्रकारे माझं रुटीन असतो. 10-20 अशा गोष्टी आहे ज्या फॉलो केल्या तर सकाळची मॉर्निंग खूप छान जाते. तर असा होता माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.